पुढच्या ठाण्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण ठाण्यामध्ये पाणी कपातीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। ठाण्यामध्ये अघोषित पाणी कपात लागू केल्याचे एबीपी माझानं दाखवलं होतं आणि आता यामध्ये आणखी वाढ होऊ शकते, कारण MIDC कडून 24 तासांचा शटडाऊन जाहीर करण्यात आलाय। याचा परिणाम ठाण्यासह नवी मुंबई, मीरा भाईंदर या महानगरपालिकांच्या पाणी पुरवठ्यावरती होतोय। पाणी येणारच नसल्यामुळे टँकरची मागणी वाढली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या साकेत इथल्या केंद्रामध्ये टँकरची रांग लागल्याचे दिसतंय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। MIDCच्या पाईपलाईनमधून होणारा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे। दुपारी 12 वाजल्यापासून हा शटडाऊन सुरू झालेला आहे आणि आता ठाण्यासह इतर शहरांमध्ये पाणी नाही आहे। त्यामुळेच इथे पाण्याचे टँकर आपल्याला एकामागे एक उभे असले दिसून येत आहेत। आपण ठाण्यातल्या साकेत भागात आहोत। या ठिकाणी हे टँकर भरण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। दिवसाला इथे 75 टँकर हे भरले जातात। कधी कधी मागणी जास्त असते। आज ज्यावेळी MIDCच्या पाईपलाईनचं शटडाऊन आहे त्यावेळी ही मागणी आणखीन वाढलेली आहे। त्यामुळेच इथे रस्त्याच्या कडेला देखील आपल्याला एकामागे एक टँकर उभे असलेले दिसून येत आहेत। हे जे शटडाऊन सुरू करण्यात आलेलं आहे ते जांभूळ इथल्या जलशुद्धीकरण केंद्रामधला जो जलाशय आहे तिथे 12वी गुरुत्ववाहिनीच्या क्रमांक 1, 2 आणि 3च्या उन्नतीकरणासाठी तसंच तातडीच्या देखभाल दुरुस्तीसाठी हे शटडाऊन आहे। 24 तास म्हणजे 7 तारखेला दुपारी 12 वाजल्यापासून ते 8 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत हे शटडाऊन असणार आहे। त्यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर या सगळ्याच भागांमध्ये, नवी मुंबई या ठिकाणी 24 तास पाणी येणार नसल्यामुळे पाणी जपून वापरा, जे आलेलं पाणी आहे ते साठवून ठेवा असं आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।